नमो बुद्धाय. जय भीम मित्रांनो. आपण आलेलो नागपूरच्या दीक्षाभूमीमध्ये. तुम्ही पाहू शकता की समोरच दीक्षाभूमी आहे आणि ते 6 डिसेंबर जवळच आहे आणि त्या निमित्ताने ते 6 डिसेंबरमध्ये कसा याचा तयारी चालू आहे आपण पाहता आढावा घेता. आपण 6 डिसेंबरची कशी प्रकारची तयारी चालू आहे जाणून घेऊया. 6 डिसेंबर जवळ असल्यामुळे आता इथे 6 डिसेंबरची तयारी जोराने चालू आहे. दीक्षाभूमीला इथे सजवण्यासाठी काम चालू आहे. तुम्ही पाहू शकता दोन्ही भागामध्ये 25शीलचे ध्वज लावण्यात आलेले आहे. दोन्ही भागामध्ये 25 ध्वज लावण्यात आले आहे. प्रियम्बलची प्रतिकॉपी इथे समोर तुम्हाला दिसत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारताचे संविधान डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना देताना सुंदर असं इथे एक सुंदर असं दृश्य तुम्ही पाहू शकता. आणि इकडे दीक्षाभूमीच्या कडे जाताना इथे पंचशील ध्वजाने दोन्ही भागांनी पंचशील तिथे लावण्यात आला आहे. आणि हे आपली दीक्षाभूमी सुंदर अशी 6 डिसेंबरची तयारी जोराशोरात चालू आहे. 6 डिसेंबर आपल्याला मालूमच असणार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण झालेला होता. आणि मुंबईच्या चैत्यभूमी दादर इथे चैत्यभूमी या ठिकाणी त्यांच्या अस्थिया आहे. तिथे सुद्धा मोठ्या संख्येने लोक जातात आणि तिथे त्यांना अभिवादन करतात. परंतु आज आपण नागपूरच्या दीक्षाभूमी पोहोचलो आहोत. आपण पाहत आहोत 6 डिसेंबरची कशी तयारी चालू आहे. आणि लोक बी मोठ्या संख्येने इथे येत आहे पाहण्यासाठी. त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आले आहे. इथे पाहू शकता सुंदर अशी दीक्षाभूमी आणि दोन्ही भागाला 25 ध्वज लावण्यात आले आहे. असं आणि ह्या भागाकडे 22 प्रतिज्ञा आहे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो 22 प्रतिज्ञा दिल्या होत्या त्याला अंमल करण्यासाठी इथे जो बी व्यक्ती त्यांना वाचन जरूर करावे आणि जीवनामध्ये याला अंगीकार करण्याचं काम करावं असं त्या डॉक्टर बाबासाहेब सांगितलं होतं. म्हणून हे 22 प्रतिज्ञा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आणि 25 ध्वज पाहू शकता पूर्ण दोन्ही भागांनी सजलेली दीक्षाभूमीला. कारण की 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब यांचा महापरिनिर्वाण झाल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी इथे लाखो संख्येने लोक इथे येतात. आणि त्यांना त्या दृष्टिकोनाने ते जे त्यांना कोणत्याही अनुयायांना त्यांना त्रास नको व्हावे यासाठी इथे चौकस असा तिथे बंदोबस्त लावण्यात येते. पाहू शकता हा दीक्षाभूमीचा मेन गेट आहे. पाहू शकता हा इथे जो सांचीचा जो स्तूप आहे त्याची प्रतिकॉपी इथे उतरण्यात आलेली आहे. हा तो पूर्ण एक जो बनलेला इथे गेट आहे दिसत आहे तुम्हाला. अत्यंत सुंदर हा गेट. पाहू शकता समोर इथे वेगवेगळ्या प्रकारचे कॅलेंडर सुद्धा आहे विक्रीला ठेवलेले आहे. पाहू शकता इकडे. आणि काही लोक सुद्धा आले त्यांच्या पुस्तकाचा बी विक्री होते इथे. आणि ऐतिहासिक बोधिवृक्ष आपण पाहू शकता. ऐतिहासिक बोधिवृक्ष इथे आहे. आणि बोधिवृक्ष सम्राट अशोकांनी आपला मुलगा महेंद्र आणि आपली मुलगी संघमित्रा यांना श्रीलंकेला पाठवलं होतं. आणि तिथून जे
वृक्ष आणलेला होता त्याचा एक इथे नागपूरच्या या दीक्षाभूमीमध्ये सुद्धा लावण्यात आला होता. आज तो लहान वृक्ष आता मोठा विशाल असा झालेला आहे, पाहू शकता. दीक्षाभूमीला दोन्ही भागाने 25 ध्वज लावण्यात आलेले आहे आणि त्या भागाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध यांना सुद्धा सजवण्याचं काम तातडीने करण्यात येत आहे. जवळ 6 डिसेंबर आहे आणि लाखो संख्येने लोक येतात. या अनुषंगाने ते बंदोबस्त चांगला असा राहते आणि लोक जे येतात त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास नको व्हावा यासाठी सुद्धा बंदोबस्त करण्यात येते. आपण आता गौतम बुद्ध यांच्या पुतळ्याचा खाली आपण आलेलो आहोत. पाहू शकता सुंदर असा गौतम बुद्ध यांचा पुतळा. अत्यंत सुंदर अशी प्रतिमा आणि त्याचाच खाली आपल्याला धम्मचक्र प्रवर्तन हा जो चक्र आहे हा गतिमान सतत हा गतिमान होत राहावा यासाठी अत्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे प्रयत्न केलेला आहे त्यांची आठवण म्हणून आपण सुद्धा यांच्या अनुषंग अंगी करावे. सुंदर अशी प्रतिमा गौतम बुद्धाची आणि पलीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा यांची प्रतिमा आहे. सुंदर अशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा. सुंदर अशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा आहे आणि खालीच तुम्हाला धम्मचक्र प्रवर्तन गतिमान जो आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे आपल्याला धम्मचक्र प्रवर्तन अत्यंत सुंदर हा गतिमान करण्याचा एक दाम्पत्यसुद्धा आले आहे. त्यांनी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलेलं. लाखो संख्येने येतात. समोर आपल्याला 6 डिसेंबर आहे. या निमित्ताने जे लोक येतात मोठ्या संख्येने त्यांना इथे अभिवादन करण्यासाठी. या अभिवादनमध्ये त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास नको होण्यासाठी शासन प्रशासन याची दखल घेतात आणि बंदोबस्त याला जो बंदोबस्त केला जातो तो उत्तम प्रकारचा बंदोबस्त केला जातो. कोणताही प्रकारचा त्रास नको व्हायला. आणि पलीकडेच हे गौतम बुद्ध अत्यंत सुंदर अशी प्रतिमा पाहू शकता. सुंदर अशी दीक्षाभूमी आणि काही लोक इथे अकोला क्षेत्रामधून या जिल्ह्यातून इथे आलेले आहे. आज थेट त्याची वार्ता करूया, जाणून घेऊया त्यांचं काय मत आहे. समोरच 6 डिसेंबर आहे. डॉक्टर बाबासाहेब यांचा महापरिनिर्वाण दिवस आहे. आपल्याकडे ताईसुद्धा जुळलेल्या आहे. ताई आपला परिचय सांगा. तुम्ही जनतेला काय सांगणार विशेष तुमचा परिचय सांगा. नमो बुद्धाय. जय भीम. आम्ही या ठिकाणी अकोल्यावरून आलेलो आहे आणि ज्याप्रमाणे आता 6 डिसेंबरचं औचित्य साधून जसं मुंबईला चैत्यभूमीवरती भरपूर गर्दी असणार तर त्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी नागपूरला आलो आहे. आमचं दर्शन या ठिकाणी चांगल्या प्रकारे झालेलं आहे आणि असं वाटतं की म्हणजे या ठिकाणी भेटून चैतन्याचं आणि आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. बाबासाहेबांनी जो आम्हाला चैतन्याचा ज्ञानाचा जो झरा म्हणजे प्रदान केलेला आहे तो खरंच ओसंडून वाहत आहे असं वाटत आहे आणि खूप चांगलं वातावरण वाटत आहे आणि खूप म्हणजे ज्याला आपण म्हणतो की आम्ही प्रेरित होऊन या ठिकाणावरून जात आहे. हा आनंद उत्साह ज्ञानाचा झरा आम्ही असाच हे जपून ठेवू आणि बाबासाहेबांचा जो वारसा आहे ज्ञानाचा तो समोर अशाच प्रकारे घेऊन जाऊ. जय भीम.
जय भीम, नमोबुद्धाय सगळ्यांना. माझे नाव स्वाती शेषराव रायबोले. मी अकोल्यावरून आलेली आहे आणि विशेष म्हणजे माझ्या फॅमिलीसोबत मी या ठिकाणी आलेली आहे. मला खूप आनंद झाला की या ठिकाणी नागपूरसारख्या दीक्षाभूमीवर आम्ही आलो. 14 ऑक्टोबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी या ठिकाणी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली, या पवित्र ठिकाणी आम्ही आलो. या ठिकाणी चैतन्याचा, आनंदाचा आणि मनाला एक शांती, समाधान मिळालं. समोरच 6 डिसेंबर आहे. 6 डिसेंबरला दादरला चैत्यभूमीला खूप गर्दी असणार. त्या ठिकाणी पण आमचं जाण्याचं प्रयोजन आहे. 6 डिसेंबरला पण आम्ही तिथे पोहोचणार. पण त्याआधी आम्हाला असं वाटलं की नागपूरला दीक्षाभूमीला एकदा आपण भेट द्यावी. या ठिकाणी येऊन मनाला शांती, समाधान मिळाली आणि विशेष म्हणजे आम्ही सगळे फॅमिलीसोबत आलेले आहे. वातावरण एकदम शांत आहे, प्रसन्न आहे. प्रसन्नतेचा आणि ध्यानाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला शिका, संघटित व्हा, संघर्ष करा आणि विशेष म्हणजे ध्यानाचा जो झरा दिलेला आहे तो आम्ही म्हणजे विशेष करून पुढे नेण्याचा प्रयत्न करू. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, महात्मा ज्योतिबा फुले यांचा विजय असो, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा विजय असो, संविधानाचा विजय असो. जय भीम, नमो बुद्धाय. ताईने सुंदर असं मार्गदर्शन केलं आणि विशेष 6 डिसेंबरच्या बद्दल त्यांनी महत्त्वपूर्ण आपल्याला माहिती दिली आणि आमच्या चॅनल सुद्धा ताईंना सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम. जय भीम.